नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस मध्ये. मित्रांनो, आपण जे डेटा अनालाइज करतोय ते डेटा अनालाइज करतोय एक्सपायरीसाठी. मित्रांनो, उद्या एक्सपायरी आहे 6 तारखेसाठी. ऍक्च्युली मार्केटने केलेला आहे रिटेलर सोबत धोका. ऍक्च्युली जे निगेटिव्ह मुवमेंट्स ज्या झाल्या होत्या त्या रिटेलरने बऱ्यापैकी अनवाइंड केलंय. रिझन नाही समजलं, पण त्यांना निगेटिव्ह साईडला टाकण्यात पुन्हा एकदा एफ आयज सक्सेसफुली हे झालेले आहेत. अजूनही ते सेंटिमेंट ज्याची आपण वाट बघत होतो, जे दिवस मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला एक 2-3 दिवसाचा वेळ लागेल की ज्याच्यात आपल्याला हे क्लिअर होईल की आपली जी ट्रेंड आहे ती ऍक्च्युअल सस्टेनेबल आहे की नाही. जी पॉझिटिव्ह ट्रेंड आपल्याला दिसते, कारण रिटेलर निगेटिव्ह झाला होता. मित्रांनो, पुन्हा एकदा रिटेलरला पॉझिटिव्ह साईडला टाकण्यात ते यशस्वी झालेले आहेत. तर रिटेलरने काय केलं, आजच्या दिवसात कॉल साईडला पोझिशन्स वाढवलेल्या आहेत. हेवी पोझिशन्स 34% ऑलमोस्ट. ओके, त्याच्यानंतरून जे कॉल जे शॉर्ट्स आहेत ते पण बऱ्यापैकी वाढवलेत, पण कम्पेअर टू पुट कॉल लॉंग, कॉल शॉर्ट ते थोडेसे कमी आहेत. ओके, पुट जे लॉंग होते ते कमी केलेले आहेत, अनवाइंड झाले एक्सपायरीच्या आदल्याच दिवशी. अनवाइंडिंग थोडस समजण्याच्या पलीकडे आहे मित्रांनो ऍक्च्युली. तर एफ आयज कडे जाऊया. एफ आयज ने सुद्धा कम्पेअर टू आज 45% कॉल शॉर्ट्स केलेले आहेत. तर डायरेक्शन ही निगेटिव्ह आहे. ठीक आहे, निगेटिव्ह साईडला काम होणं अपेक्षित आहे. जे पुट लॉंग होते ते थोडेसे वाढवलेले आहेत, म्हणजे डायरेक्शन ही अगेन निगेटिव्ह आहे. पुट शॉर्ट्स जे होते ते कमी केलेले आहेत. ठीक आहे, इकडे बघू शकत असाल प्रो प्रो ऑलवेज प्रोने 60% ज्या पोझिशन्स आहेत त्या डाऊन साईडला, म्हणजे कॉल शॉर्ट्स केलेले आहेत. ओके, तर हे कॉल शॉर्ट्स करताना हे काय आउट ऑफ मनी कॉल शॉर्ट्स नाही करत, हे इन दी मनी कॉल शॉर्ट करतात. तर अशा पद्धतीच्या ह्या मुवमेंट आहेत. आणि नेट टू नेट त्या अर्थाने तुम्ही बघितलं तर जो प्रो प्लेयर आहे तो थोडासा हेज्ड बघायला मिळतोय आपल्याला, की कॉलच्या पुटच्या पोझिशन्स ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, पण याचा अर्थ असा नाहीये की त्याची शॉर्ट टर्म जी डायरेक्शन आहे, म्हणजे उद्याची डायरेक्शन आहे जी साईडवेज आहे, निगेटिव्हच आहे. ठीक आहे, तर जी लॉंग टर्मच्या आपण मोठ्या मुवमेंटची जी गोष्ट करत होतो ती मिसिंग आहे, कम्प्लीट मिसिंग आहे. आणि डेटा अगेन निगेटिव्ह आलेला आहे. आणि हा एक फार मोठा धोका होऊ शकतो उद्यासाठी. रिझन, एसजीएक्स निफ्टी आपल्याला पॉझिटिव्ह दाखवतोय. एसजीएक्स निफ्टी आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह दाखवतोय 100+ पॉइंट्स. ओके, अल्दो युएस मार्केट जे आहे ते थोडंसं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी काम होताना दिसते. रात्रीचा उशीर झालेला आहे. ऑलमोस्ट 1.25% डाव वरती आहे फ्युचर्स. ओके, S&P 0.5% आहे. तर ही एक चांगली मुवमेंट त्या ठिकाणी युएस मार्केटमध्ये बघायला भेटते. त्याचं रिफ्लेक्शन इथं एक्सजेक्स निफ्टीवर आहे, पण डेटा जो आलेला आहे तो थोडासा निगेटिव्ह आलेला आहे. ओके, तर हा मेजर डे असतो, अनवाइंडिंग डे असतो, एक्सपायरीचा दिवस आहे. एक ऍव्हरेज पॉइंटला त्या ठिकाणी निफ्टी क्लोज करण्याचा प्रयत्न करतात. डेटा निगेटिव्ह साईडला आहे, ग्लोबल सेंटिमेंट थोडेसे पॉझिटिव्ह दिसत आहेत. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर मित्रांनो, आपल्यासाठी डेटा हा इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जे घेऊन चालतो तो डेटाची डायरेक्शन घेऊन चालतो, ना की डाऊची किंवा एसजीएक्स निफ्टीची. ठीक आहे, जरी मार्केट वरच्या लेवलला ओपन झालं तरी एक थोडासा साईडवेज निगेटिव्ह साईडचा बायस 100% पॉसिबल आहे. तर त्या हिशोबाने काम होईल. ठीक आहे, आपण चार्टवर जाऊन बघू कशा पद्धतीचं ते आपल्याला एक्सपायरी अपेक्षित आहे. ठीक आहे, ते एक 2च मिनिटाचा वेळ द्या, थोडासा नेटवर्क स्लो आहे. ओके, निफ्टीचा चार्ट आहे. सुरुवातीची एक्सपायरी या महिन्याची जी सुरू झाली होती ती साधारण 2 तारखेला आपल्याला, 2 तारीख नाही, 30 तारखेला सुरू झाली होती. 30 तारखेपासूनचा जो मार्केट आहे, 30 तारखेचं आपण बघू शकत असाल. आपली जी थेअरी जी आहे त्या थेअरीनुसार 30 तारखेपासूनचं जे मार्केट आहे ते 25,900 पासून 26,360 पर्यंत त्या ठिकाणी वरती गेलेलं आहे, कदाचित त्याच्यापेक्षा वरती. पण मित्रांनो, एक जो ऍव्हरेज पॉइंटची जी कन्सेप्ट आहे
तो आपल्याला साधारण ह्या लेवलला अपेक्षित आहे. एक्सपायरी 25,160 प्लस. ओके, निगेटिव्ह काम होणं अपेक्षित आहे आणि एक्सपायरी साधारण 26,150 चे लेवल किंवा त्याच्यापेक्षा वरती, 26,200च्या खालीच होणं अपेक्षित आहे. तर बघूया कसं होत आहे. डेटामध्ये इंट्राडे चेंजेस येतात, ते पण फार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ते तुम्हाला शिकायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला PCR काय आहे, त्यानंतर स्ट्रॅडल ट्रायंगल काय आहेत, हे स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचा पण एक व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि ते जे गिफ्ट पाहिजे असेल तर तुम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बघूया उद्याची एक्सपायरी कशी प्ले आउट होते. ओके, थोडंसं वॉलटाईल 100% असण्याचे चान्सेस आहेत. ओके, जरी आपला विक्स हा फार लोअर लेवलला काम करत असेल तरी उद्या एक्सपायरी आहे, तर ते हे कन्सिडर केलं पाहिजे आपल्याला की विक्सचा जो इम्पॉर्टन्स आहे तो थोडासा. आज विक्स वाढून आला होता बाय द वे, कारण मुवमेंटच तशा झाल्या त्या ठिकाणी. दुपारनंतर 1 वाजता मी अपडेट केलं होतं, क्लिअर डायरेक्शन जो चेंज झाला तो त्या ठिकाणी मी तुम्हाला अपडेट केला होता. ग्रुपवर नसाल तर मेसेज शोधा, नंबर शोधा, ग्रुपला रिक्वेस्ट करा, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असेच इंटरेस्टिंग, नॉलेजेबल, डेटा ड्रिव्हन रिसर्चसाठी, अनालिसिससाठी सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू मित्रांनो.